स्माइल वेलकम. कशा आहेत सगळेजण? मस्त दिवसाच्या जबरदस्त. सुट्या. मस्त स्वस्त मस्त जबरदस्त. मंत्र. चला आज शिकणार आहे आपण सेवन चक्रा. येस. सेवन चक्रावर सगळं आपलं आयुष्य आहे खरं म्हणजे. आता इथून इकडे आपण सेवन चक्राने आपल्या आयुष्यात काय घडलं होतं ते तर माहित पडेलच, पण इथून समोर तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी त्या सेवन चक्राने समोरचा व्यक्ती कसा आहे, त्याचा बिहेवियर कसा आहे हे समजणार आहे. मी स्क्रीन शेअर करते. आधीनच सेवन चक्राची जागा समजून घेऊ. आज आणि उद्या 2च क्लास बाकी आहे, ठीक आहे. हो. दिसत आहे स्क्रीन? हो. मी ग्रुपवर तुम्हाला फोटो टाकले होते, पाहिले का सगळे सेवन चक्राचे? हो. पाहिले ना? बघा, जागा समजून घेऊ. सगळ्यात महत्वाचं पहिले, चक्राची सुरुवात जेव्हा चार्जिंग करतो चक्र तेव्हा मूलाधार चक्रापासून तर क्राऊन चक्रापर्यंत केले जाते. आता मूलाधार चक्र कुठून, हा महत्वाचा पॉइंट आहे, खूपच महत्वाचा. जेव्हा चार्जिंग करतो आपण चक्राला, एक मिनिट मला स्क्रीन हे करू द्या. बघा, जेव्हा चक्रा चार्जिंग म्हणजे कसं, आता ब्लॉक असले आणि त्याला चार्ज करायचे असले तर त्याला खालून चक्रापासून तर वर केले जाते, ठीक आहे. आणि जर ह्या चक्रामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल ना, हिला जर काढायची असेल, सरोज मॅडम तुम्ही मन लावून एकदा, तुम्हाला समजलं नव्हतं ना हा पॉइंट. वरच्या चक्रापासून खालच्या चक्रापर्यंत नकारात्मक ऊर्जा काढली जाते. हा झाला समोर सेकंड लेवलचा पॉइंट झाला हिलिंग करण्याचा, ठीक आहे. आता काय करायचं, चक्रा कुठे आहे? हा बघा, रेड कलरचा जो चक्रा दिसतो ना, फिमेलचा रेडची हड्डी लास्ट, माकड हाड म्हणतात ना, त्याचा शेवटचा भाग, आणि फिमेलचा जेनेटिक ऑर्गन जवळ असतं, ठीक आहे. मूलाधार चक्र कलर लाल आहे. मग याचं बेनिफिट काय आहे ते डिटेलमध्ये सांगते, फक्त जागा ऐकायची. सेकंड आहे स्वादिष्टान चक्र. हा असतो नाभीच्या 3 बोटं खाली. स्वादिष्टान चक्र तुम्ही म्हणजे हात लावा तर प्रॅक्टिकली तुम्हाला लगेच लक्षात येतं. मग 3 बोटं खाली स्वादिष्टान चक्र. त्यानंतर मणिपूर चक्र, हा नाभीच्या 3 बोटं वर, मणिपूर चक्र, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हात ठेवायला बरं होईल. हात कसा ठेवायचा, असा ठेवायचा जेव्हा तुम्ही सकाळी मेडिटेशन कराल ना तेव्हा असा हात ठेवायचा. त्यानंतर आहे हार्ट चक्र, त्याला अनाहत चक्र सुद्धा म्हणतात, ते असते हार्ट चक्र इथे छातीमध्ये. त्यानंतर हृदय चक्र, थ्रोट चक्र इथे असतं, थ्रोट चक्र ते इथं असतं, ठीक आहे. कार्य कोणतं, बोलण्याचं. जिथं जिथं जे चक्र आहे तिथं तिथं समजून जायचं, ते वर्क होतं. थर्ड आय चक्र सेंटर ऑफ फोरहेड, आणि क्राऊन चक्र डोक्याच्या वर. आता हे चक्र कसे काम करतात ते मी सांगते, याचे कलर आणि याचे चॅन्टिंग काय आहे ते सगळं सांगते मी समजून, ठीक आहे. थोडं वाचून दाखवू का चक्राचं? हो चालेल. मेन पॉइंट. हा पॉइंट तर सांगतेच, पण नेमकं जीवनावर कसं परिणाम करतं इथून सांगते. चक्र की ऊर्जा प्रवाह में कोई अवरोध या अधिक ऊर्जा असंतुलित होने पर तत्काल उसका प्रभाव मानसिक, शारीरिक, भावनिक एवं आध्यात्मिक स्थिती पर पडता है. आपल्या विचारावरच चक्र ऍक्टिव्ह असतात. तुम्ही नकारात्मक विचार कराल तर चक्र ब्लॉक होते, आणि तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल तर चक्र ऍक्टिव्ह राहते. कधी कधी बघा,
त्या त्या चक्राच्या जागी तुम्हाला भारी भारी लागत असेल तेव्हा ती एनर्जी ब्लॉक होते. होतं का असं कधी कधी कुठं छातीत अचानक भारी वाटून राहिलं, आपण ते मग ते हो इमोशन कधी पकडून कधी ठेवतो ना, त्यामुळे ते ब्लॉक होतं. ठीक आहे. आता जर असं झालं ना इमर्जन्सी, काय करायचं, टॅपिंग करायचं. टॅपिंग केल्याने 5-10 मिनिटं असं जर टॅपिंग केलं ना तुम्ही, त्या त्या चक्राच्या ठिकाणी एनर्जी, ती ब्लॉक झालेली एनर्जी निघून जाते. आणि त्यानंतर हिलिंग तर करू शकता म्हणा आता तुम्ही सेकंड लेवलचे काही लोक तर. त्यानंतर हे कसं मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक सगळ्याच गोष्टीवर परिणाम करतं. हे ऐसा असंतुलन, मानसिक दबाव या गहरे नकारात्मक विचारों के कारण पैदा होते हैं. प्रत्येक चक्र का अपना स्तंभ होता है. बाह्य वातावरण स्पंदनशील होते हैं. बाह्य तरंगे बघा, जे जे चक्र जिथे जिथे आहे ना, तो जो जो प्रॉब्लेम तिथे तिथे जो प्रॉब्लेम झाला तर समजायचं तेच चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे. आता खूप लोकांना जास्तीत जास्त कोणता प्रॉब्लेम होत आहे, पोटाचा. मणिपूर चक्र ब्लॉक असतं. मणिपूर चक्र ब्लॉक असतं. माझं सुरुवातीला मणिपूर चक्र ब्लॉक होतं. जेव्हा मी हे केलं, व्हिडिओ ऑन करा, कोण जॉईन झाला, मृदुला ताई आहे का? ठीक आहे. आता याची बघू चक्र येऊन के कार्य. आता मूलाधार चक्र कुठे सांगितली ती जागा, मेलच्या रेडची हड्डी तर लास्ट मध्ये आणि फिमेलच्या जेनेटिक ऑर्गन जवळ असतं. कलर लाल असतो. यह चक्र पुरुषों की रीढ़ की हड्डी सबसे नीचे की तिकोनी हड्डी यो महिलाओं के अंडाशय के मध्य क्षेत्र में अवस्थित है. जागा कळली. यह चक्र शरीर में भौतिक जीवन शक्ती का स्थान आहे. भौतिक जीवन शक्ती आता बघा, आता कसं ओळखता येईल, आपल्या घरात कोणीतरी असताना रिमोट आणून देतं का, पाणी आणून देतं का, आणि मी बसूनच राहतो, असे आहेच ना आजूबाजूला असतात. जरी कोणीतरी कोणी तर असतेच, म्हणजे त्यांचं मूलाधार चक्र ब्लॉक आहे समजून जायचं. स्थिरता राहत नाही. ती व्यक्ती बघा खूप असं 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 चालू राहते त्यांचं कंटिन्यू. ते चक्र ब्लॉक झाल्यामुळे स्थिरता नाही राहत त्या चक्रामुळे. यह चक्र भौतिक जीवन शक्ती का पैशासाठी रिलेटेड हे चक्र आहे. आता सांगितलं ना मी तुम्हाला, येल्लो पेजवर रेड पेन आणि कालियाचं हे मूलाधार चक्र पैशाला रिलेटेड आहे. मूलाधार चक्राचा कलर लाल आणि प्रॉस्पेरिटीचा कलर येल्लो कलर, गोल्डन कलर असतो. म्हणून येल्लो पेजवर लाल पेनांनी जी विश लिहितो ना ती आपली लवकर पूर्ण होते. यह कुंडली जागरण योग प्रचुरता का परिचय है. एखादी व्यक्ती जर बघा, खूप सारं म्हणजे काहीतरी प्रोग्राम आहे, ती एकच व्यक्ती आली की पुरा माहोल चेंज होऊन जाते. होतं ना असं. काय म्हणते विशाखा ते आपल्याकडे ते होते कीर्ती मॅडम आहे ना, ती एकच लेडीज जर आली ना तसं माहोल पूर्ण सगळ्या स्थिर राहील ना, त्यांचं सगळं आकर्षण त्या मॅडमकडे राहील. त्याला म्हणतात प्रचुरता. संबंधित अंग सुपरनील ग्रंथी, मूत्रपिंड, मूत्रथैली, सुषमत्रा तत्व, पृथ्वी, रंग लाल. जर हा चक्र ब्लॉक असला तर हड्डीचे त्रास होतात, पायाचा त्रास होतो स्पेशली, आणि वारंवार बाथरूम लागते व्यक्तीला. याचा कलर लाल आहे. तत्व पृथ्वी आहे. जेवढं जमिनीसोबत जुळून राहण, मातीसोबत जुळून राहण, तेवढं चक्र ऍक्टिव्ह असते. आता नेमका प्रॉब्लेम काय झालाय, सगळीकडे सिमेंट स्टाईल, त्यामुळे लेडीज चप्पल वापरते पायामध्ये. मातीशी संबंध येतो का आपला, तर बघा कितीतरी लेडीजला पायांचा त्रास आहे ना, त्यांचं चक्र ब्लॉक झालंय. त्यासाठी काय, पार्कमध्ये जायचं, छान मातीवर फिरायचं, नॅचरली रिझल्ट येतो. भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक जडता, उदासीनता, भारीपण, अस्थिरोग. हा जर चक्र ब्लॉक असला तर उदासीनपणा खूप येते. व्यक्ती असा म्हणजे त्याला बघूनच उदासीनपणा वाटतं, त्याला बघितल्यानंतरच. अस्थिरोग आता सांगितलं, हड्डीचा रोग असतो. भारीपण, त्याला जड जड वाटते, काहीही करायची इच्छा होत नाही, बेडवरच बसतो, सगळंच द्या माझ्याजवळ. त्यानंतर आहे स्वादिष्टान चक्र. एक मिनिट थांबचा. त्यानंतर आहे स्वादिष्टान चक्र. नाभीच्या 3 बोटं खाली स्वादिष्टान चक्र आहे. ठीक आहे. हा चक्र खूप महत्वाचा आहे वैवाहिक जीवनासाठी. ज्या भावना व्यक्त होते ना त्या या चक्रापासून व्यक्त होते. आणि सगळ्यात महत्वाचं जे मातृत्व मिळतं ते पण याच चक्रापासून मिळतं. हे जर चक्र ब्लॉक असेल तर मातृत्व प्राप्त व्हायला थोडा वेळ लागतो. नाभि के करीब 3 इंच अवस्थित यह चक्र कामशक्ती का केंद्र है. आता कामशक्ती म्हणजे बसा सांगते तुम्हाला मी. अच्छा, हे जे आपल्या देशामध्ये जसे रेप वगैरे होतात ना, ठीक आहे, आता ते रेप का बरं होते माहितीये का, आउट ऑफ कंट्रोल. कामशक्ती त्यांचं आउट ऑफ कंट्रोल होतं, ते सांभाळू शकत नाही, म्हणून अचानक त्या परिस्थितीमध्ये ते रेप करतात. म्हणजे रेपचा मिनिंग काय झाला, की इथं त्यांचं जे चक्र आहे ना सुपर ऍक्टिव्ह आहे.
हा वाला होतो आणि काही लोकांना प्रॉब्लेम असतो म्हणजे ते ब्लॉक आहे. म्हणून चक्र काय म्हटलं, चार्ज इन प्रोटेक्ट माय चक्र म्हणतो ना आपण, त्याला बॅलन्स करायला लागते. हो चक्र बॅलन्स पाहिजे, एक तर हायपर ऍक्टिव्ह बी नाही आणि लो बी नाही पाहिजे, त्याला बॅलन्स ठेवावं लागते. यह चक्र कामशक्ति का केंद्र है, अहम परिचय है, संबंधित अंग ग्रोनल ग्रंथि प्रजनन अंग यो दोनों पाव किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे चक्र से ही द्वारा प्राप्त होता है. मला कोणीही प्रेम करत नाही म्हणतो ना, भावना व्यक्त होते याच्यामधून. कारण तुम्हाला समोरचा किती बी प्रेम कर ना, तुमचं चक्र ब्लॉक असेल तर तुम्हाला तेच वाटेल मला कोणीच प्रेम करत नाही. विचार भावनात्मक तत्व जल रंग नारंगी, नारंगी नाहीये, थोडा केशरीमध्ये कलर येतो. आणि तत्व जल, पाणी जास्त प्यायचं या चक्रासाठी. प्रतिकूल प्रभाव कफ खासी श्वास मूत्र रोग यांनी पण वारंवार बाथरूमला जावं लागतं आणि कफ आणि खोकल्याचा त्रास होतो. त्यानंतरचं महत्वाचं चक्र आहे मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोटांवर मणिपूर चक्र. कॉन्फिडन्स बघा, एक्झाम द्यायला जाताना कोणत्या मुलाला असं पोटात गोळ आल्यासारखं वाटते ना, मला खूप भीती वाटत आहे. म्हणजे तो एवढी तयारी करून घेईन 8-10 दिवस पहिले, पण त्याला एक्झामला जायच्या पहिले अचानक वाटते की मला आत्ता भीती वाटून राहिली. तेव्हा काय होतं, हे चक्र ना असं सुकडून जाते. असं ते विचारावर चालते आपले चक्र सगळे, असं चक्र सुकडून जाते. मणिपुर चक्र नाभि के करीब 3 उंगली ऊपर अवस्थित यह चक्र वास्तविक केंद्र है जहां भौतिक ऊर्जा का वितरण होता है. भौतिक ऊर्जा म्हणजे काय, फॉरेनमध्ये जॉब घर कार यांनी हे त्यांच्या वयामध्ये ज्यांचं हे चक्र सुपर ऍक्टिव्ह आहे ना, त्यांना सगळं वाटते ना. आपल्याला माहित नव्हतं तेव्हा, म्हणून आपण ब्लॉक करून बसलो आणि घरी भांडे घासून राहिलो. आता माहित पडलं, आता किती मेहनत करायला लागेल आपल्याला. यह चक्र शक्ती हो बुद्धिमान का प्रतीक आहे. ज्याचं हे चक्र ऍक्टिव्ह असतं त्याचा कॉन्फिडन्स लेवल खूप हाय असतो. ठीक आहे, आणि बुद्धिमत्ता तर दिसतं, जिथं कॉन्फिडन्स तिथं बुद्धिमत्ता दिसतेच. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग को स्वतः ही कडापण आ जाता है. म्हटलं ना, भीती कोणत्या गोष्टीविषयी जर तुम्हाला तुरंत भीती वाटली तर हा चक्र ऑटोमॅटिक असा सुकडून जातो. हा नाही, प्रत्येकच चक्र सुकडून जाते. बघा, काल चांगलं वाटत होतं ना, आज माझ्या छातीत धडधड धडधड घबरटल्यासारखं लागून राहिलं. आज विचार बी तर चेंज झाला ना, फिलिंग चेंज झाली ना तुमची कोणाविषयी, त्यामुळे ते हो. चक्र ब्लॉक होतं. अगर हम किसी हा हे झालं ना, संबंधित अंग अमाशय लिव्हर गॉल ब्लॅडर पाचन संस्था तत्व अग्नी हे चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होतं ना, तेव्हा आता जर तुमचं ब्लॉक असेल ना तर काही दिवस तुम्हाला खूप भारी भारी जाणवेल ना. जेव्हा हे ऍक्टिव्ह व्हायला जाईल ना तेव्हा पोटामध्ये खूप गरम जाणवेल. म्हणून करायचं, असं नाही की मला असं झालं ना करायचं नाहीये, करायचं. पोटामध्ये खूप गरम जाणवते. हो, मी विचारणार पण होते मॅडम तुम्हाला की मेडिटेशन इथं गरम होते म्हणून. हा, ते ऍक्टिव्ह होऊन राहिलं राहिलं, मला ऍक्टिव्ह होऊन राहिलं. रंग पिला रंग पिला हे जे चक्र आहे ना, तुम्हाला ऑटोमॅटिक चार्ज करायसाठी सूर्याचा जर प्रकाश घेतला ना सकाळी तर त्यांनी ऑटो चार्ज होतं. रंग पिला कार्य शक्ती और बुद्धी, याचं कार्य शक्ती आणि बुद्धी प्रगट करते. प्रतिकूल प्रभाव रक्त संबंधित रोग अतिसार संग्रहणे. आता रक्त संबंधित रोग कोणते, जर चक्र ब्लॉक झाला म्हणजे डायजेशनचे प्रॉब्लेम झाले, तुम्हाला खूप सारे पोटाचे आजार झाले म्हणजे बिमाऱ्या झाल्या, तर हा चक्र जर ब्लॉक झाला तर शुगर बीपी या चक्रापासून होते. मी नाही सांगितलं, डॉक्टरनी सांगितलं, मी वाचलं. आता हृदय चक्र महत्वाचं चक्र आहे. दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. यह चक्र निरच्छल प्यार अपनापन भाईचारा आध्यात्मिक विकास भक्ती साधना यो प्रेम का प्रतीक आहे. एखाद्याचं सुपर ऍक्टिव्ह असलं तर तो विचारच करत नाही माझ्याजवळ राहीन की नाही राहीन, तू घे फक्त, देतो ना. सुपर ऍक्टिव्ह असते. आणि कुणाचं इतकं ब्लॉक असते की त्याच्या जवळ राहीन ना, समोरच्याला किती बी गरज असेल तरी देणार नाही ते, त्याचं ब्लॉक वेट असते. जास्त आहे. आणि ज्याचा बॅलन्स असते तो म्हणते अर्ध तू खा अर्ध मी खातो. माझं बॅलन्स आहे, हा मी अर्ध अर्ध देते, पूर्ण नाही देत. माझं नाहीये, माझं जास्त सुपर ऍक्टिव्ह. कोणाचं आहे, तुमचं सुपर ऍक्टिव्ह आहे स्वातीताई. हा, तुमचं सुपर ऍक्टिव्ह आहे, ते मी म्हणणारच होती तुम्हाला. अगर हम किसी बात से बहुत डर जाते, इकडे गेली मी. हमारे ऋषि मुनियों ने इस चक्र को जागृत करने में विशेष बल दिया है. कारण जब तक यह चक्र जागृत होकर निरच्छल प्यार की अभिव्यक्ति नहीं करेगा तब तक आध्यात्मिक विकास पूरा नहीं होगा. बिना किसी शर्त के सभी को प्यार करना इस चक्र से उच्च स्थिति है. संबंधित अंग निस्वार्थ प्रेम,
ज्याचं ऍक्टिव्ह राहील ना तो निस्वार्थ प्रेम करतो बघा. एक्सपेक्टेशन जिथे आल्या ना तिथे चक्र आपोआप ब्लॉक होते, कारण आपल्याला निगेटिव्हिटी येते, त्याने आपल्याला तणाव येतं ना, कारण आपली इच्छा पूर्ण नाही झाली, समोरच्याने पूर्ण नाही केली इच्छा. आणि एक तुम्हाला माहितीये क्रोधाचं कारण काय आहे खरं म्हणजे, आपल्याला क्रोध काय येते त्याचं रिझन माहितीये? खूप सिंपलचं कारण आहे ते, पण आपण त्याला असं हाय लेवलमध्ये वाढवतो. माझी इच्छा ही आहे आणि या व्यक्तीकडून मला एक्सपेक्टेशन आहे की यांनी माझी ही इच्छा पूर्ण करावी बाबा. त्यांनी माझी ती इच्छा पूर्ण नाही केली, माझ्या मनाला एक झाला नाही म्हणून मला क्रोध आला. ते रिझन बरोबर. फक्त आपल्याच जवळ आहे क्रोधाचं, दुसरीकडे नाहीये. निरच्छल प्यार तब तक आध्यात्मिक विकास पूरा नहीं होगा। बिना किसी शर्त के सभी को प्यार करना, यह इस चक्र से की उच्च स्थिति है। संबंधित अंग थायमिन्स, हृदय, फेफडे, रक्त प्रवाह, लिव्हर, तत्व, हवा. हा हवाला रिलेटेड करतो. नॅचरल ते म्हणते निसर्गासोबत तुम्ही जेवढं जुळून राहाल, जेवढं निसर्गाला प्रेम कराल, तेवढी तुमच्या इथनं प्रेमाची जी एनर्जी आहे ऑटोमॅटिक फ्लो होईल. हार्टचे जे ब्लॉकेजेस होतात, जे काही फुफ्फुसाचे जे ब्लॉकेजेस होतात, जे प्रॉब्लेम येते ना समोर, ते हे चक्र ब्लॉक असल्यामुळे येतो. आता बघा याच्यात मेन काय कारण आहे, जेंट्स लोक आपल्या भावना व्यक्त करत नाही आणि आपल्याला सवय हिच्याजवळ सांगतो आणि तिच्याही जवळ सांगतो, आपलं काय होतं निघून जाते म्हणून आपल्याला काही होत नाही, पण जेंट्स लोक सांगत नाही ना, तर हार्ट अटॅक त्यांना याचमुळे येतं. हे इतकं प्रेशर होते ना, तुम्ही अनुभव करा. आणि कधी जर तुमचं कोणतं चक्र जर ब्लॉक झालं असेल ना, तर अनुभव करा, असं भारी भारी लागते त्या ठिकाणी, इतकं भारी लागते ना, काय करू नये काय नाही असं होतं कधी कधी होतं ना. तर ते असं इतकं प्रेशर होतं ना, ते नकारात्मक ऊर्जा पकडून ठेवल्याने मग ते प्रेशर जातं वरतं. हा चक्र ब्लॉक होते, मग व्यक्ती बोलतच नाही. ते जातं खाली, हा चक्र ब्लॉक होते, त्याचं डायजेशन बी खराब होते, मग तो व्यक्ती शेवटी त्याला हार्ट अटॅकच येईल ना. हो. म्हणून मेलला सगळ्यात जास्त हार्ट अटॅक येतं, हार्ट कारण अटॅक ते येतो. त्यांच्या भावना व्यक्त करत नाही. म्हणून गोड गोड बोलणं शिका. तत्व रंग रंग पिला, कार्य, शक्ती व बुद्धी, प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग. अच्छा माझं इकडेच चाललंय यार. संबंधित अंग थायमिन्स, हृदय, फेफडे, रक्तप्रवाह, लिव्हर, त्वचा, तत्व, हवा. कार्य, प्रेम भावना, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक पीडा, निराशा, तंग दिल, प्रेम का अभाव. आजूबाजूने सगळे असले तरी मी एकटीच आहे, मला कोणी प्रेम करत नाही. हे चक्र आणि स्वादिष्टान चक्र रिलेटेड आहे, यांचं सेम एनर्जी आहे प्रेमासाठी. बाकी त्या स्वादिष्टान चक्र काही याच्यासाठी वेगळं कार्य करते. त्यानंतर विशुद्धी चक्र. आता विशुद्धी चक्र मी सांगते कोणाचं कसं ब्लॉक आहे आणि ऍक्टिव्ह आहे कसं ओळखायचं. आता याच्यासमोर एखादा व्यक्ती समोर आला की आपल्याला बोलूच देत नाही, पटर 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 पूर्ण सांगून देते, न्यूज तोच सांगून देते आपल्याला पूर्ण आपल्या आसपासची बरोबर. काय झाली ते, बोलूच देत नाही, हो. त्याचं सुपर ऍक्टिव्ह. आणि आपल्या हो. घरात जी असते ना आजोबा पंजोबा, त्यांनी जे आपल्या भावना व्यक्त नाही केल्या की हे चक्र ब्लॉक होतं. खरं म्हणजे तुमच्या भावना व्यक्त करणं खूप आवश्यक आहे. जेव्हा हे भावना व्यक्त न झाल्यामुळे आजोबा एवढ्या वर्षापासून ते पकडून ठेवतात, मग त्यांचं जसं जसं वय होतं ना चक्र तसे तसे ब्लॉक होत जातात. मग ते शेवटी काय होतं, त्याचा परिणाम नेहमी बघा ते खोकलत राहतात. खोकलतात ना अगोदरचे जुने लोक, हो. ते खोकलणं हो. म्हणजे त्यांचं चक्र ब्लॉक आहे, म्हणजे पूर्णच ब्लॉक आहे. आणि मग नॉर्मल वाले ते आपल्याच सारखे समजून घ्या, बॅलन्स वाले. यह संचारक का चक्र है, अपनी अभिव्यक्ति और क्रियाशीलता, अपने मनोभाव दूसरे तक पहुंचाने का महत्वपूर्ण विभाग है. आपले विचार समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हा चक्र करते. हा चक्र जर ब्लॉक असेल तर बघा तुमच्या जवळ मनात कितीतरी असेल ना, तर बोलायचीच इच्छा होत नाही, समोरच्याला सांगायचीच इच्छा होत नाही, ब्लॉक जर असला तर. बरोबर. जो सच्चे सत्य है उसकी अभिव्यक्ति करते रहने से इस चक्र का सतत विकास होता है. वाणी में वो जो प्रभाव होता है इस चक्र से द्वारा अंतरात्मा की आवाज या उच्च स्तर में आने वाले संदेश गृहीत होते हैं. संबंधित अंग थायराइड ग्रंथी, गला, फेफडा, रक्त प्रवाह, हृदय, लिव्हर, प्रतिकूल प्रभाव, पित्त, कफ. ज्यांना कोणाला टॉन्सिलचा त्रास होतो ना, या चक्र ब्लॉक असल्यामुळे होतो. आणि ज्यांना कोणाला कॅन्सर होतो ना घशाचा, त्यांनी खूप साऱ्या आपल्या भावना व्यक्त न केल्यामुळे ती एनर्जी बनते, त्या एनर्जीमुळे तिथे कॅन्सर होतो. हे पण मी नाही सांगितलं, मी वाचलंय, विज्ञानाने प्रूव्ह केलंय. मग हा चक्र ब्लॉक झाला तर तो हृदयावर प्रेशर टाकन ना, मग हृदयावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. प्रतिकूल प्रभाव, पित्त कफ, ज्यांना पित्त कफ होते त्यांचं हे चक्र ब्लॉक आहे समजायचं. बाल संबंधित रोग, कलर याचा आसमानी आहे, स्काय कलर पकडला तरी चालते, थोडा निळा येतो पण स्कायच कलर पकडायचा.
आज्ञा चक्र महत्वाचं चक्र आहे. यह चक्र ललाट के दोनों भावों के मध्य जरा ऊपर. आता बघा हे चक्र जर ऍक्टिव्ह असलं तर तुमच्या समोर जर एखादा व्यक्ती आला तर इंटेन्शन येऊन जाते, हा मला आता काय म्हणणार आहे. ठीक आहे, त्याचं झालं ऍक्टिव्ह. आणि ज्याचं ब्लॉक असते तो ओव्हर थिंकिंग करतो जास्त, किंवा त्याला मानसिक त्रास होतो, डिप्रेशन होते, ज्याचं ब्लॉक असतं ते. यह चक्र ललाट के दोनों भावों के मध्य ऊपर अवस्थित है. यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र है. व्यक्ति के अंतर्गत इंट्युशन का विकास इसी चक्र में होता है. बाह्य ज्ञान मतलब तुम्हाला तेच जसं आता मी एक्झाम्पल सांगते, माझं आधीपासून ऍक्टिव्ह आहे हे चक्र. माझा भाऊ मी सांगितलं ना मागं, पण माझ्या भावाचा ऍक्सिडेंट होणार होता ना, तर मला 8 दिवस पहिले इंटेन्शन येत होतं की माझ्या घरी कोणाला तरी काहीतरी होणार आहे. तर माझी आई खूप बिमार होती म्हणून मला तिच्याकडे जात होतं माझं इंटेन्शन. तर म्हटलं कदाचित इलाच काहीतरी होईल बाबा, बिमार आहे तर ते भावाकडे गेलंच नाही. पण कसं येत होतं इंटेन्शन, माझ्या घरात कोणाला तरी काही होतंय. कारण कुठंतरी एक थ्रॉट पकडला होता की माझ्या आईला काही होऊ शकते, ती बिमार आहे. त्यामुळे मला इंटेन्शन तसं येत होतं. नंतर 8 दिवसामध्ये लगेच फोन आला की माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला. असे भविष्यामध्ये असं नाही, नकारात्मक येईन, चांगले पण येतात. जर स्वाती ताई सांगत होती ना, मी विचार करत होती तसंच घडत होतं, ते तसंच. पॉझिटिव्ह पण येतात, नकारात्मक बी येतात. पण थोडं आपण स्ट्रॉंग राहा, अंदरून हिंमत हारायची नाही. आणि हे चक्र ऍक्टिव्ह झालं ना, तर खरं सांगते मी, पॉझिटिव्ह विचार करा. कारण तुम्ही जसा विचार कराल ना तसंच होते. इस चक्र से विकसित जागृत होने से भविष्य में होने वाली घटना या सूक्ष्म जानकारी प्राप्त होती है. आता सांगितलं की आध्यात्मिक विकास के लिए चक्र बहुत महत्वपूर्ण है. संबंधित अंग, सूक्ष्म नाडी, निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान. आता हे जर चक्र ब्लॉक असलं तर डोळ्याचे प्रॉब्लेम, सायनाचा प्रॉब्लेम, इथलं स्किन एवढं एवढं जे कानाचे प्रॉब्लेम, हे या चक्र ब्लॉक असल्यामुळे होतं. डोकं दुखणं. हा 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 डोकं दुखतं. मी तेच तर सांगून राहिले, ओव्हर थिंकिंग ज्यांना झाले त्याचं ब्लॉक असते, म्हणजे डोकं पकडलं समजा. कार्य अंतःप्रेरणा. आता तुम्हाला सांगते मी याच्यामध्ये एक लेडीज होती, रेकी लेवल 1 शिकल्या, ते मास्टर लेवल पर्यंत शिकल्या, पण ते प्रॅक्टिस नाही करत. खरं म्हणजे, पण प्रॅक्टिस करायला पाहिजे. तुम्ही शिकल्या एवढ्या मेहनतीनं पैसे खर्च करून, तर प्रॅक्टिस बी करणं तुमचंच काम आहे, ते माझं नाहीये. तुम्ही प्रॅक्टिस कराल तर रिझल्ट येईल. त्या ताईचं चक्र खूप ब्लॉक होतं, खूप ओव्हर थिंकिंग होत होती. मी सांगते ना, चक्र कोणतंही जर तुम्हाला ब्लॉक असेल ना, तर 2-2, 3-3 महिने लागते चक्र ओपन व्हायला. आणि तुम्हाला इतकं भारी भारी लागते ना, पण तेव्हा सोडू नका, करा कंटिन्यू. एकदा तुम्ही त्याच्यातून बाहेर आले ना, ते चक्र ऍक्टिव्ह झालं ना, त्याच्यानंतर तो त्रास तुम्हाला कधीच होत नाही डबल. त्या ताईला भारी भारी वाटत असेल, ती एनर्जी ब्लॉकमुळे डोकं वगैरे पकडलं असेल 1-2 दिवस, त्या बाईने मेडिटेशनच करणं सोडलं. म्हणून असं नका करू, करा, निघते. कारण माझं हार्ट चक्र 2 महिन्यानंतर ओपन झालं. 2 महिने मला इतका त्रास व्हायचा की मी मेडिटेशन मध्ये बसू बी शकत नव्हते, इतका त्रास व्हायचा 2 महिने. सहस्त्रार चक्र, ज्याला आध्यात्मिक विकास करायचा आहे, ठीक है. सर के ऊपर मध्य में यह चक्र अवस्थित है. यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है. उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त करने समाधि की अवस्था होती है. निर्विकार कोई भाव नाही. हे चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होतं ना, तेव्हा तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता ना, इच्छाच होत नाही तुमची बाहेर यायला मेडिटेशन मधून. सगळे चांद तारे दिसून जाते. आणि ईश्वर म्हणते ना, सॉरी बोलण्याची भावना थोडीशी कॉमेडी होती, पण ते सिरियस पॉइंट आहे. कधी कधी असं वाटतं की त्याच दुनियेत राहावं, इकडे येऊच नाही तेच परत. राहावं. हो, तेच. हो. म्हणजे ज्या ईश्वराला तुम्ही ढूंढायला जाता, तो ईश्वर कुठेच बाहेर नाही, तुमच्याच शरीरामध्ये. तिथेच दर्शन देतो तो तुम्हाला शरीरामध्ये. निर्विकार कोई भाव नाही, कोई विचार नाही, शून्यता की स्थिती. तुम्ही ही चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होते ना, तुम्ही सांगते ना, मी कोणत्याच गोष्टीचं कोणावरच तुम्ही उमेद नाही ठेवणार, कोणाकडून कधी नाराज नाही राहणार. इतकं सुंदर, म्हणजे खूप चेंज होतो. माझं झालं होतं आधी, आता व्हायला वेळ लागते. कारण हे चक्र ना ऍक्टिव्ह व्हायला खूप वेळ लागतो. मागे मागे झालं होतं, माझी कुंडली जागरण झाली होती. आणि कुंडली जागरण झाली, मग म्हणते ना, आता ते शेवटपर्यंत नाही टिकलं. माझी कुंडली जागरण म्हणजे ब्रह्मांड बी खूप परीक्षा घेतो ना तुमची, की तुम्ही याच्यात टिकण्याला काय का. खूप परीक्षा घेते. तुम्ही असं नका समजा या मार्गाने आलं तर इतकं परीक्षा घेते, आणि त्या परीक्षेत फक्त चुपचाप राहायचं, पास होऊन जायचं. मग बघा, सोनंही सोनं आहे आपलं. अंतर्ज्ञान यो दिव्य दर्शन का चक्र, उच्चतम स्थिती, संबंधित अंग, उपरी दिमाग, दाई आग, पिनेल ग्रंथी, रंग जामुनी, कार्य आध्यात्मिक. याचं कार्य आध्यात्मिक आहे. जर हे चक्र जास्त ब्लॉक असलं तर लोक पागल होतात, आणि नॉर्मल असलं तर लोक डिप्रेशन मध्ये सुद्धा जातात. कलर जामुनी आहे. माझी एक ताई आहे, त्यांचं हे चक्र ऍक्टिव्ह आहे, मृदुला ताई.
त्यांना छान छान कुंडली इंटेन्शन जागरण येते. म्हणजे एक्झॅक्टली काय होते मॅडम? कुंडली जागरण म्हणजे तुम्ही एकदम आध्यात्मिक विकास होते तुमचा. तुम्ही सांगते ना, तुम्हाला बोलायची, तुमच्या समोर जर मी आली ना, तर तुम्हाला बोलायची बी गरज पडणार नाही. मी एवढं तुमची तारीफ करत राहीन. म्हणजे सगळं तुम्ही निर्विकार स्थिती, ईश्वरला समर्पण तुमचं. ना तुम्ही कोणाच्या बऱ्यात वाईट बोलाल, ना वाईट कराल, ना एक्सपेक्टेशन राहील तुमचं कोणासाठी. आणि असं असं औरा इतका हे करतो ना, खूप एनर्जी हे करतो औरा. मी सांगते ना, माझं तेव्हा जागृत झालं होतं ना, मला आश्चर्य वाटे, कारण मला कुंडलीचा मतलब माहित नव्हता. फक्त मी शिवबाबा मेडिटेशन करत होते आणि खूप करायची, एक एक दीड दीड घंटा करायची ते मेडिटेशन. त्यामुळे माझं ती कुंडली जागरण झाली. आणि माझ्यासोबत म्हणजे कोणी न बोलणाऱ्या बी माझ्या समोर येऊन बोलायच्या, जणू काही अशा सांगायचे की मला ना तुझ्यासोबत असं असं वाटते की सोल कनेक्शन आहे. कशी स्वतःवरून सांगायच्या. असे सुंदर सुंदर अनुभव येते. तुमचे काम इझिली होतात. असं नाही शरीर आहे प्रॉब्लेम येणारच आहे, नाही तर मग म्हणाल मी आयुष्यभर मला काहीच होणार नाही. असं होत नाही. आणि ही चक्राचं महत्वाचं माहितीये का काय आहे? कुंडली जागरणसाठी मूलाधार चक्र खूप महत्वाचं आहे. मूलाधार आणि क्राऊन चक्र, जेव्हा सातही चक्र तुमचे ऍक्टिव्ह असते ना, तेव्हा कुंडली जागरण होते. आता विशाखाताई, तुम्ही जर कंटिन्यू 3 महिने केलं ना, तर मी लिहून देतो तुमचं कुंडली जागरण होईल. तुमचं लवकर होईल. मी तुमचं हा मला तेच. कोणी पाहिजे मेडिटेशन साठी. थोडासा टाइम घरी नाही करू शकत मी. घरी थोडस नाही, मी ते क्लासेस चालू करणार आहे मेडिटेशनचे, पण थोडं मला वेळ लागेल, कारण ना माझं ते टायमिंग मॅच नाही होऊन राहिलं. मॅडम पण बोलवते मला तिकडे. आता बोलवलं मॅडमने 21 तारखेला आणि 22 तारखेलाही बोलवलं. आता विचार आहे हे करू की ते करू. मॅडम कोणत्या मॅडम? आपल्या डीआयजी मॅडम. अच्छा. म्हणून ना म्हणून मी थांबली आहे थोडीशी. म्हणून टायमिंग मॅच नाही होत ना आपला. हे पण 3-4 क्लास असते, अजून क्लास आहे, मनीरेकीचे क्लास आहे. आता मी ऍड लावून राहिली त्याच्यासाठी. मी पण काहीतरी नवीन स्किल शिकते, त्यासाठी बी अजून वेळ द्यावा लागते. हम्म. ठीक आहे. तर हे चक्रचं सगळ्यात महत्वाचं सांगू का, तुम्ही व्यक्तीला कसं ओळखायचं? हम्म. हे जर चक्र ऍक्टिव्ह असलं ना, तर खूप इझिली प्राण जाते. कारण जे आपलं श्वास जीव जातो म्हणतो ना, तो या चक्रातून निघून जातो खूप इझिली. कोणी कोणी बघा, आपण म्हणतो ना, अरे ही वाटतच नाही की हिचा जीव गेला, ही खूप सुंदर दिसून राहिली, असं वाटते जणू की झोपली आहे, चेहऱ्यावर स्माईल आहे, वाटतं ना असं. तर त्यांचं हे चक्र ऍक्टिव्ह असतं. काहीतरी त्यांनी कुठेतरी आध्यात्मिकसाठी काहीतरी थोडं केलं असते. पण ज्याचं बघा डोळे खुले असते, तोंड खुलं असते, आपण म्हणतो तोंडाद्वारे जीव गेला, डोळ्याद्वारे, हे मुक्तीचं द्वार म्हटलं जाते. तर त्यांना हे प्राण निघासाठी खूप त्रास होतो. म्हणून ते एक तर डोळ्यातून जातो किंवा तोंडातून जातो. किंवा तुम्हाला माहित असेल तर तुमचे आपले जे जेनेटिक ऑर्गन असते तिथून पण प्राण जातो. माहितीये का? हा, तिथून पण जाते. ते असं वॉशरूम निघून जातं असं. चला आता दुसरं सांगते. 7 चक्र झाला. आज उद्याचा एक क्लास राहिलाय शेवटचा. तुम्हाला जर बघा आयुष्यात मी काय सांगते, 2 लेडीज जॉईन नाही झाल्या, ते होणार आहे त्या सांगत होत्या मला, मेसेज केलता त्यांनी मला. सेकंड लेवलला जर करायचं असेल ना ऍडमिशन, तर मी तुम्हाला हे फर्स्ट लेवलचं अटोनमेंट आहे ना, सेकंड लेवलला करून देईन. कारण आता सध्या ऍट प्रेझेंट तुम्हीच आहे एकट्या. घ्यायचं असेल तर, नसन घ्यायचं तर तुम्हाला हेच जर करायचं असेल तर हे अटोनमेंट तुम्ही सेपरेट करून घे जा. ठीक आहे. मी मग तुमचं हे क्लास झाले की करून देईन. पण करा, आयुष्यात खूप खूप सुंदर अनुभव आहे, खूप सुंदर रेकीचा. तुम्ही स्वतःच विचार करा. कारण आपण कितीतरी वेळा बघा, लग्न कुणाचं तरी, शॉपिंग आपलीच, आणि डबल आपण विचारतही नाही त्या साडीला, कपाटात ठेवून देतो. पण हे जर एकच वेळा इथे इन्व्हेस्ट करणं आहे ना, तुम्ही सांगते ना, तुम्हाला तुमच्या मुलाच्या अभ्यासापासून तर इच्छा पूर्ण नोकरीपर्यंतच्या इच्छा येतात, तुम्ही पूर्ण करू शकता. इथून आहे. आणि समोर आपल्याला कोणतं काम आहे? आपण तर काहीच नाही करत. आपल्याला एकच बिझनेस आहे, जी रील व्हायरल होऊन राहिली. मला बिना फॉर्मचा जॉब भेटला, तोच आहे आपला, है ना. मग त्याच्यानंतर आपलं आयुष्य काय? आपलं स्वप्नच काय की आपल्या मुलांनी काहीतरी बनावं, त्यांच्यासाठी करायचं. आणि ही जी थेरपी आहे ना, खूप चालणार आहे भविष्यामध्ये, खूपच चालणार आहे ही थेरपी. कारण ह्या थेरपीला तुम्ही जेव्हा यूज कराल ना, तेव्हा कोणाचंही नुकसान होणार नाहीये. डॉक्टर जवळ जाण्याची गरज सुद्धा पडणार नाहीये तुम्हाला फ्युचरमध्ये. आरोग्यापासूनचे प्रॉब्लेम, 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झाला तर बीपी, शुगर हे नॉर्मल आहे. माझ्या हसबंडचा बीपी वाढला होता, 2 दिवस करून दिलं मी, नॉर्मल बीपी आला. शुगर नॉर्मल आला त्यांचा. मला स्वतःच आश्चर्य वाटली होती ती गोष्ट. पण आता समोरच्याला बी कळलं पाहिजे की मला बीपी आहे, तर मला काहीतरी थोडं पाळलं पाहिजे. म्हणून ते समोरच्यावर आहे, आपण काही बोलू नाही शकत. एवढं जेवढं काम आहे आपलं, आपण तेवढं काम करायचं. कारण बिना मागितलेली हिलिंग मी किती दिवस करून देईन? समोरच्या व्यक्ती एनर्जी ब्लॉक करतो ना आपली, आणि हसबंड लोक भरोसा करत नाही. किती वेळा द्या, ते एनर्जी ब्लॉक करतात आपली.
ठीक आहे, आपलं नातं आहे त्यांच्यासोबत म्हणून 21 दिवस करून देऊ, 3 महिने करून देऊ. पण त्यांचं बी काम असते, ते त्यांना समोर फॉलो केलं पाहिजे काही रूल. त्यांना बायकोवरच विश्वास नसतो, काय सांगते त्यावर. त्यांना कळत नाही बायको लक्ष्मीचा किती आदर केला पाहिजे. आणि 30 लक्ष्मी जर त्या लक्ष्मीचा आदर केला ना, 30 लक्ष्मी किती मल्टिप्ले होऊन तुमच्याकडे लक्ष्मीचा भरभरून असा झरा वाहून देईन ना, ते कळत नाही त्या लोकांना. आणि जो त्याला रिस्पेक्ट करतो ना, त्याच्या घरी बघा कशाचीच कमी नाही राहत. भरपूर भरपूर. कशाचीच कमी नाही राहत. हे उदाहरण बी आहे आणि इथेच उदाहरण आहे भांडण करणाऱ्याच्या घरचं. चल, लेकीला कॉल करणं बघा, हे अटुनमेंट केल्यानंतर केल्या जाते. पण तुमचं अटुनमेंट नाही झालाय तर तुम्हाला एनर्जी जाणवणार नाही, बाकी लोकांना जाणवेल. ठीक आहे, पण तरी करा प्रॅक्टिस. जेव्हा अटुनमेंट होईल ना, तेव्हा स्वतः प्रॅक्टिस करायची व्हिडिओ पाहून. रेकीला कॉल करा, तुमची एनर्जी ऍक्टिव्ह होईल. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, समस्त गुरुजन व माता पितांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. झाला. 1 2 3 प्रोसेस म्हणते याला. ज्याच्याजवळ सिम्बॉल आहे तो सिम्बॉल टाका. ठीक आहे, वंश जोशीने नाही टाकला तरी चालते, चोकुरे टाका. आणि डायकोमीवाले कोणीच नाही. हात रब करा, तुम्ही हात रब करा. क्लॉकवाईज फिरवायचं आहे, 21 वेळा फिरवायचं आहे. मोजत बसायचं नाही, 21 वेळा करायचंय. एनर्जी जाणवते, तुम्हाला थोडी कमी जाणू शकते, अदरवाईज जाणवते एनर्जी सगळ्यांना. ठीक आहे, चला. 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा, 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा, 4 झील प्रोटेक्ट में, हळूहळू. आणि कप शेप मध्ये हात करायचे आहे, बोट जुळलेली. 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा. तुम्ही डोळे खोला, तुम्ही जाता ट्रान्स मध्ये, सध्या डोळे खोला. 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा, 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा, 4 झील प्रोटेक्ट में हात रब करा, असे हात रब करा, त्याच्यानंतर करा, तुम्हाला थोडी एनर्जी पॉझिटिव्ह वाटेल. 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा, 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 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा. सांगते नंतर. 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा, 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 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा. एनर्जी जाणवत आहे का काही विषय तुम्हाला? काही नाही? अनम्यूट करा. वाटत आहे थोडस हा, थोडं आपल्याच मध्ये आहे ती शक्ती, बाहेर नाही, फक्त तिला ऍक्टिव्ह करायला लागते. 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा, 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा, 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा, 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा. चोकुरे वाले एनर्जी जाणवते का? 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा, 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा, 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा, 4. चेंज करा हात. इकडे पण क्लॉकवाईज फिरवायचं आहे. 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा, 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 4 झील प्रोटेक्ट में पामचक्रा. एनर्जी पकडायची अशी हातामध्ये, तिला मांडीवर ठेवा हात. एक्झॅक्टली. क्लॉकवाइज. 4 झील प्रोटेक्ट में 7 चक्रा, 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 4. नाही, तो नाही, तो मुठ्ठीवाला हात खाली ठेवायचा होता, हा हात ह्या हाताने करायचा आहे. ठीक आहे, खोलून द्या, काही प्रॉब्लेम नाही, काही नाही, खोलून द्या. 4 झील कप शेप मध्ये,
चार्ज heal protect my palm chakra 7 chakra, charge heal protect my 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 7 chakra. ठीक आहे. आता मणिपूर चक्र करायचं. मणिपूर चक्र का? मणिपूर चक्र हे वरचे चक्र आणि हे चक्र खालचे बॅलन्स करते, म्हणून मणिपूर चक्राला करायचं जास्त. ठीक आहे. क्लॉकवाईज. चार्ज heal protect my मणिपूर चक्रा, 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 चार्ज heal protect my मणिपूर चक्रा. मुठ्ठी बांधून नका करू. मुठ्ठी बांधली का तुम्ही सरोज मॅडम? चार्ज heal protect my असा पकडा. हा हा. चार्ज heal protect my मणिपूर चक्र करा. चार्ज heal protect my मणिपूर चक्रा, 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 चार्ज heal protect my मणिपूर चक्रा. आता बॉडी अँड ऑरा करायचा आहे. ठीक आहे. तुम्ही चोकुरे टाकू शकता पूर्ण बॉडीवर. Charge heal protect my body and aura, 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 charge heal protect my body and aura. ठीक आहे. हात रब करा. एक एनर्जीचा बॉल बनवायचा आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. हात कप शेप मध्ये बघा. एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी फील होईल थोडी. आता हे हात खाली वर करा. ती एनर्जी फील करा. वाटतो का काही मॅग्नेटिक फील? हळूहळू करायचंय. एनर्जी जाणवते का? हो. पकडा त्या एनर्जीला हाती असं. हा वाला एनर्जी बॉल बनवा तुम्ही शुभांगी मॅडम. हात रब करायचे आणि एक एनर्जीचा बॉल बनवायचा असा. हा मला काय करू बोलणार? बनवा बनवा. तुमच्यासाठी बनवा. तुम्हाला शक्तिपात घेता नाही येत सध्या, प्रेग्नेंट आहे म्हणून. हा. तुमचं झालं की नंतर या शिकायला. ठीक आहे. 3 महिन्यांनी. ओके ओके. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत ब्रह्मांडच्या स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. डोळे बंद करू शकता थोडा वेळ. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. हा बॉल दिव्य ऊर्जाने चार्ज झालेला आहे, चार्ज झालेला आहे, चार्ज झालेला आहे. हा बॉल दिव्य ऊर्जाने चार्ज झालेला आहे. हा बॉल दिव्य ऊर्जाने चार्ज झालेला आहे. हा बॉल मी माझ्या स्वतःसाठी ग्रहण करत आहे. बघा, एकदा मला क्राऊन चक्रावर ठेवायचा आहे. हा बॉल क्राऊन चक्रावर असं ठेवायचा आणि ती ऊर्जा विज्युअलाइज करायची आहे. अनंत डोक्यावर ठेवा, डोक्यावर. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय रेकीची ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अनुभव घ्यायचा आहे. थोडं जड वाटेल अगर ऊर्जा येईल डोक्यावर तर. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रामध्ये येत आहे. माझ्या क्राऊन चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. माझ्या क्राऊन चक्राचं दिव्य हिलिंग. हात ठेवायचे. क्राऊन चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. हात ठेवायचे. क्राऊन चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. ही ऊर्जा माझ्या थर्ड आय चक्रामध्ये आलेली आहे. माझं थर्ड आय चक्र चार्ज होत आहे, हील होत आहे. माझं थर्ड आय चक्र पूर्णपणे चार्ज होत आहे, हील होत आहे. ही ऊर्जा आता माझ्या थ्रोट चक्रामध्ये आलेली आहे. माझं थ्रोट चक्र पूर्णपणे चार्ज होत आहे. माझं थ्रोट चक्र पूर्णपणे चार्ज होत आहे. माझं थ्रोट चक्र पूर्णपणे चार्ज होत आहे, हील होत आहे. थ्रोट चक्र पूर्णपणे चार्ज होत आहे, हील होत आहे. माझं थ्रोट चक्र पूर्णपणे चार्ज होत आहे, हील होत आहे. ही ऊर्जा माझ्या हार्ट चक्रामध्ये आलेली आहे. माझं हार्ट चक्र पूर्णपणे चार्ज होत आहे.
माझं हार्ट चक्र पूर्णपणे चार्ज होत आहे, पूर्णपणे माझं हार्ट चक्र पूर्णपणे चार्ज होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे, माझ्या चक्राची दिव्य हिलिंग होत आहे. ही ऊर्जा आता माझ्या मणिपूर चक्रामध्ये आलेली आहे. माझं मणिपूर चक्र पूर्णपणे डोक्यावरच हात ठेवायचे. माझं मणिपूर चक्र पूर्णपणे चार्ज होत आहे. माझं मणिपूर चक्र पूर्णपणे चार्ज होत आहे. माझं मणिपूर चक्र पूर्णपणे चार्ज होत आहे, पूर्णपणे. ही ऊर्जा आता माझ्या स्वादिष्टान चक्रामध्ये आलेली आहे. माझ्या स्वादिष्टान चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे, एक सकारात्मक हिलिंग होत आहे. ही ऊर्जा आता माझ्या मणिपूर चक्रामध्ये गेलेली आहे. माझं मणिपूर चक्र चार्ज होत आहे, चार्ज होत आहे, चार्ज होत आहे. आता बघा, ही दिव्य ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रामधून वरच्या चक्रापर्यंत जाईल. पुन्हा ही ऊर्जा स्वादिष्टान चक्रामध्ये आलेली आहे. स्वादिष्टान चक्रामधून ही ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रामध्ये आलेली आहे. मणिपूर चक्रामधून ही ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रामध्ये आलेली आहे. ही ऊर्जा तुमच्या आता थ्रोट चक्रामधून थर्ड आय चक्र आणि थर्ड आय चक्रामधून क्राऊन चक्र, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत कनेक्ट झालेली आहे. अनुभव करायचा आहे, ऊर्जांचा अनुभव करायचा आहे. ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेसोबत कनेक्ट होऊन तुमचे सातही चक्र पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेले आहे. सातही चक्र पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेले आहे, पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेले आहे. पूर्णपणे अनुभव करा. जिथं कुठे दुखणं असेल तुमचं, ते दुखण्यापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे. तुमचं संपूर्ण दुखणं हील होत आहे. तुमचा जे काही त्रास असेल, जो मानसिक त्रास असेल, काही कुठल्याही प्रकारचा त्रास असेल, तो हील होताना बघायचा आहे. ही ऊर्जा तिथे पोहोचून तुमचं सर्व दुःख रिलीज करत आहे. परमनंटली रिलीज करत आहे. संपूर्ण ऊर्जाची तुम्हाला प्राप्ती झालेली आहे. संपूर्ण ऊर्जाचा तुम्हाला लाभ झालेला आहे. संपूर्ण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा तुम्हाला लाभ झालेला आहे. हे ईश्वराय साई हो, ईश्वराय साई हो, ईश्वराय साई हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू करायचं या ऊर्जांना, ईश्वर गुरूंना. थँक्यू सो मच. डोळे खोला हळूच. खूप गरम गरम मॅडम, बापरे. कोणाला गरम झालं? तुम्हाला का? मला अच्छा, मला हो. खूप कोणाला गरम गरम, मॅडम इथं. कोणाला थंड जाणवते ऊर्जा. हम्म. मला खूप मंदिरातला गरम. प्रकाश जाणवला थोडासा. काय करू? मंदिरातला प्रकाश जाणवलं थोडस असं. अच्छा, हा. आता तुम्ही हिलिंग हे करत आहे ना, 7 चक्रा. मी 7 चक्राचा ऑडिओ पाठवून तुम्ही हिलिंग करू शकता तुम्ही 7 चक्राचं. ठीक आहे. हम्म. काय करायचंय, ते त्या चक्रावर 3-3 मिनिटं हात ठेवायचा आहे, रेकीला कॉल करून. रेकीला कॉल करायचा आणि हा हात आपापल्या चक्रावर ठेवायचा 3-3 मिनिटं. क्राऊन चक्र सगळ्यात पहिले सांगितलं, जेनेटिक ऑर्गन. तिथून स्टार्ट करायचं. 3 मिनिटं तिथे, 3 मिनिटं तिथे, 3-3 मिनिटं असं ठेवायचं. इथे ठेवायला हात खूप दुखतो, तर याला जस्ट व्हिज्युअलाइज करायचं. ठीक आहे. ठेवणं झालं तर ठेवा. मॅडम इथूनच आपण असं करतो, असं वगैरे ठेवून नाही करता येणार का? हात दुखते, खूप दुखते. ते 3 मिनिटं खूप हे त्रास होते. मग असंच व्हिज्युअलाइज करायचं. इथेपर्यंत ठेवणं होते, इथेपर्यंत सहज ठेवणं होते. 3 मिनिटं हात नाही दुखत. नाही झालं इकडे तर असंच व्हिज्युअलाइज करायचं. ठीक आहे. कळलं? मेडिटेशन आता खरं म्हणजे बघा, पाणी आणि शुभांगी मॅडम, तुमच्या कामाचा विषय तुमचा असला की तुम्ही बरोबर येता. बघा, हे की तुमचा किती साथ देत आहे. तुम्ही शिका नका शिकू, पण मी तुझ्यासोबत आहे, असं आहे ते. थँक्यू. पाणी आणि जेवण चार्ज करून प्यायचं. आता मी तुम्हाला फोटो दाखवत नाही, पण मसुरे मोटोचा जर तुम्ही पाहाल ना, रिसर्च करजा गुगलवर, त्यांनी जे शोधून काढलाय ना, अन्न पाणी कसं इफेक्ट करतं आपल्या बोलण्याचा, कसा रिझल्ट येतो त्याच्यावर आहे. मी दाखवू शकतो, पण खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये. आता असे क्रिस्टल तयार होतात पॉझिटिव्ह एनर्जीचे, आणि नकारात्मक ऊर्जांचे क्रिस्टल ब्लॅक होतात. दाखवून देते म्हणजे समजेनच. जाऊ दे, तुमचा आजचा दिवस मी जास्त वेळ घेणार आहे. ठीक आहे. हो. हे आहे मसुरो मोटो, सायंटिस्ट आहे एक. मसुरे मोटोचा जर टाकाल ना सिद्धांत जेवण आणि पाण्याचा, तर तो येऊन जाईल गुगलवर. ठीक आहे.
यांनी जेव्हा द मिरॅकल ऑफ वॉटर जेव्हा यांनी रिसर्च केलं ना पाण्यावर आणि भातावर केलं स्पेशली जेवण म्हणजे आता एवढे जेवण नाही घेतलं भातच घेतला त्यांनी भातावर केलाय प्रयोग तेव्हा हिडन मेसेज इन वॉटर कसा मेसेज जातो आता याच्यामध्ये बघा वॉटर क्रिस्टल प्रार्थना करण्याचे पहिले पाणी बघा असं आहे ऍट प्रेझेंट जे तुम्ही पिता तुमच्या घरी असं पाणी पिता दिसतं हे क्रिस्टल कसे आहे आता बघा तुम्ही जी फिल्टर बॉटल पिता कितीतरी लोकांच्या हातून येते ती फिल्टर बॉटल जिथून तयार होते तिथून पर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचले आता कोणाचे विचार कसे आणि कोणाची एनर्जी कशी पाणी लवकर कॅच करते तर येत असेल नक्कीच त्या पाण्यापर्यंत म्हणजे आपण असं पाणी पितो ते तिकडे फिल्टरचं आणि आजच्या घरी जे पिता ते असंच पिता तुम्ही जो चार्ज नाही करत तो बाकी जो चार्जिंग करते तो नाही पित प्रार्थना करने से बाद जल में क्रिस्टल अद्भुत परिवर्तन जेव्हा या पाण्याला प्रार्थना केली तेव्हा अशी क्रिस्टल तयार झाले आता हे पाणी प्याल की नाही प्याल नक्की मग मंदिरातल्या पाण्याची चव कशी लागते तुम्ही अनुभव करा आणि घरच्या पाण्याची कशी लागते कारण मंदिरात कोणताही माणूस नकारात्मक विचार घेऊन जात नाही तो चांगल्याच भावनाने जाते तिथे मंदिरात प्रेम प्रशंसा ह्या पाण्याला म्हणजे प्रेम बोललं म्हणजे वेगवेगळे शब्द कसे वर्क करतात ना त्याच्यावर कशी क्रिस्टल तयार करतात आता याची प्रशंसा केली आपण एखाद्या व्यक्तीची करतो खूप तारीफ करतो तू छान आहे बाबा असं आहे बाबा तू खूप गोड आहे मला तू खूप आवडतं तुझ्यावर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असे ज्या प्रकारे अफर्मेशन दिले तेव्हा गोल्डन क्रिस्टल तयार झाले गलत भाव दिला तेव्हा असे क्रिस्टल तयार झाले गलत भाव आता जशा पद्धतीने देता आले असेल तसे दिले असे क्रिस्टल तयार झाले मग हे पाणी प्यायलंय काय का त्यानंतर धन्यवादची जेव्हा भावना दिली तेव्हा असे क्रिस्टल तयार झाले आता तुम्हाला टाइमच नाही तर एक वेळ धन्यवाद म्हणून सोडून द्यायचं ते पाणी रात्रभरासाठी गुंडीत आणि मग सकाळी प्या त्यानंतर लोकसंगीत जेव्हा लावलं तेव्हा असे क्रिस्टल तयार झाले आपण म्हणते ना सगळे लोक जुने लोक बी सांगायचे की बाबा चांगले गाणे लावा सकाळी देवाचे तरी लावा एक मन होती देवाचे तरी लावा तुम्ही कुठले बी लावा ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्याच्यानुसार कुठलेही लावा पण लावा गरम पाणी केले की असे क्रिस्टल तयार होतात मग आता तुम्ही पॅन का नाही. आता मग त्याच्यासाठी मी सांगते तुम्हाला पाणी कसं चार्ज करून प्यायचं पाणी घ्यायचं आता बघा आपला जो गुंड आहे आता गुंडामधलं सगळेच जण पाणी पितं ठीक आहे आणि सेपरेट तुम्हाला चार्ज करायचं असलं तर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याला सेपरेट अफर्मेशन देत चालायचं ना जे 8 वेळा पेतात तर 8 वेळा अफर्मेशन देऊन ते पाणी प्यायचं किंवा समोरचा व्यक्ती बिमार आहे तर त्याला बी चार्ज करून देऊ शकता आता तुम्ही शुभांगी मॅडम प्रेग्नेंट आहे तर तुम्ही जसं तुम्हाला जे पाहिजे तुमच्या बाळाला जे बनवायचं ते अफर्मेशन देऊन पाणी पिऊ शकता ठीक आहे अजून वेळ गेली नाही भरपूर वेळ आहे 21 दिवसात चांगला रिझल्ट येतो अजून तुमचं बाळ म्हणते थांब मम्मी तू शिकून घे त्याच्यानंतर येईन मी बाहेर तू ना आतापर्यंत लई त्रास दिला पाणी पिताना अफर्मेशन दिलं तर चालेल का हो हो द्या आता सांगते मी कसं बघा आता गुंडातलं पाणी सगळेजण पिते ना त्या पाण्यापाशी जायचं आता फर्स्ट लेवलमध्ये तुमच्याजवळ सिम्बॉल नाही पण सेकंड लेवलमध्ये सिम्बॉल येतात ना ते ऑलरेडी सिम्बॉल टाकले की जास्त पाणी चार्ज होतं लवकर होतं वर्क लवकर करते ठीक आहे सिम्बॉलने पाण्यापाशी गेलं थँक्यू म्हणायचं त्या पाण्याला पायाखाली चप्पल असली पाहिजे रेकीला कॉल करायचा ईश्वर गुरुला म्हणायचं माझी मदत करा हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला कारण ते पाणी सगळेजण पिणार आहे प्रत्येकाला परमसुख समाधान शांती आरोग्य धन ऐश्वर्य दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे 3 वेळा म्हणायचं ईश्वर ऐसाई हो ऐसाई हो ऐसाई हो तथास्तु 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 थँक्यू 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 तथास्तु म्हणायचं आपल्या पोराला पाडणारा आपणच होय तथास्तुच होते ना म्हणून पाण्याला तथास्तु म्हणायचं आपले शब्द तथास्तु होतात पाण्याला नाही सगळ्याच गोष्टीला तुम्हाला जे पाहिजे लाईफमध्ये तथास्तु म्हणून द्यायचं स्वतःसाठी कारण ह्या ब्रह्मांडात जी एनर्जी आहे ना ती आपल्यामध्ये बी आहे जेव्हा मेडिटेशन करा डीप लेवलवर तेव्हा समजते कळलं आता याचप्रमाणे जेवण करायचं जेवण घेऊन बसले सगळेजण तर लगेच म्हणायचं हे जेवण जेवणाऱ्या प्रत्येकाला परमसुख समाधान शांती आरोग्य धन ऐश्वर्य दीर्घायुष्य प्राप्त झालंय ईश्वर ऐसाई हो ऐसाई हो ऐसाई हो तथास्तु 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 थँक्यू एकदा काय करायचं हे पाणी वेगळं पण अफर्मेशन देऊ शकतं असं काही नाही पण या अफर्मेशन मध्ये सगळंच आलंय ऑल इन वन आपल्याला लाईफमध्ये जे पाहिजे ते म्हणून हे अफर्मेशन असं बनलंय ठीक आहे कळलं पाणी जेवण कसं चार्ज करायचं आता याच्यानंतर चार्ज करून नाही भेटला ना वेळ तर सरळ सांगते मी एक गाणं तरी लावून द्या त्या पाण्यापाशी नाही भेटला वेळ त्याच्यापेक्षा तर एक थँक्यू तरी म्हणून घ्या आणि सेपरेट स्वतःसाठी म्हणायचं असलं तर हे पाणी पिऊन मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झाली संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय ईश्वर ऐसाई हो ऐसाई हो ऐसाई हो तथास्तु 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 पिऊन घ्यायचं पाणी 8 ग्लास प्यान तर 8 अफर्मेशन देऊन पिऊ शकता थ्रॉट चेंज होईल की नाही होईल तिथंच रान का जिथे होते तिथे नाही
तुम्ही तुमच्या विचाराने मिठाचा खारटपणा सुद्धा कमी करता येते किंवा पाण्याचा गोडपणा बी वाढू शकता तुम्ही. आता तो प्रयोग करायला माझ्याजवळ टाइम नाही म्हणून मी तेवढं काही शिकवणार नाही आता. कारण मला रात्रीची बॅच आवडली नाही. माहित नाही का, मला एनर्जी नाही जाणवत ह्या बॅचला. आता शक्तिपात झाल्यानंतर जे 1 2 3 प्रोसेस सांगितले ना, हे प्रोसेस करायचे. याने तुमची एनर्जी वाढणार आहे ऑलरेडी. ठीक आहे. उद्याचा एक क्लास राहिला. उद्याच्या क्लासमध्ये तुमच्या इच्छापूर्तीसाठी विश बॉक्स कसे तयार सॉरी एनर्जी बॉल कसे तयार करायचे आणि त्या एनर्जी बॉलद्वारे कशी इच्छा पूर्ण करायची ते सांगेल. उद्याचा क्लास शेवटचा आहे. मनान दुपारी घे तर दुपारी घेतो. हो. दुपारी घ्या ना मॅडम, चांगलं वाटते. रात्री मला 12 ते पण 1 घेऊ? एनर्जी नाही वाटत. 1 हो ते 2 चालेल घेऊ? ना. 1 ते 2 1 ते 2 1 ते 2 माझा क्लास आहे. हा चालेल. 12 2 ते ते 3 12 12 बरं नको. 12 ते 2 1 ते नाही? 3 घ्या. 2 ते 3 घेते. हा चालतं. चालेल ना? ठीक आहे. हो 2 ते कारण 3. मला ठीक आहे, माहित ठीक नाही का आहे. आपण मी तुमच्यासोबत कनेक्ट होतो म्हणजे माझी एनर्जी कनेक्ट होते तुमच्यासोबत. ते मला चांगलं नाही वाटत. रात्रीच्या वेळेस निगेटिव्ह एनर्जी जास्त ऍक्टिव्ह एनर्जी असते. जास्त. हो. हो. ठीक आहे. आणि कोणाचा औरा कसा आणि कोणाचा औरा कसा मी सरळ सांगते. सांगता राग नका मानू देऊ. सगळेच पॉझिटिव्ह नाही नाही राहत. रियालिटी आहे. तर मला ते रियालिटी आहे. 3 दिवस मी जो क्लास घेतला ना, मला चांगलं फील नाही झालं. जे मला सकाळी दिवसानं कशी हम्म. एनर्जी असते माझी, मला तसं फील हो. नाही झालं. म्हणून तर म्हटलं मॅडम दुपारचं चांगलं वाटतं. 2 ते 3 घेते. उद्याचा शेवटचा क्लास आहे. शेवटच्या क्लासमध्ये बघा तुम्हाला शक्तिपात करायचं असेल ना विशाखाताई, तर मला सकाळी फोन करा किंवा मला आता सांगा थोड्या वेळाने मेसेज करून. ठीक आहे. एनर्जी एक्सचेंज मी 151 रुपये घेते. शक्तिपात फ्रीमध्ये दिल्या जात नाही. माझी एनर्जी तुमच्यासोबत कनेक्ट होते तर ती ब्लॉकेजेस बनतात म्हणून. ठीक आहे. कधी करायचं पण ते? सकाळी करून देईल मग 6 वाजता. आणि आरती मॅडम आहे का गेल्या? आरती मॅडम आहे का? आरती मॅडम बोला थोडं माझ्यासोबत. तुमचं शक्तिपात करून देते सेकंड लेवलचं सकाळी 6 वाजता. सकाळी अनम्यूट करा. जरा असं पाहिजे होतं माझ्यासाठी. चालेल मॅडम. हा शक्तिपात आंघोळ करून बसायचं. शक्यतो तुमच्या रूम मध्ये कोणीही येणार नाही याची काळजी घ्या. डिस्कनेक्ट होते एनर्जी. मग तुम्ही म्हणाल मला एनर्जी जाणवत नाही असं होते. ठीक आहे. मॅडम हो मॅडम मॅडम. शक्तिपात परत नाही घेऊ शकत का? नाही 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 एकच वेळ घ्यायचा. असं नाही सांगितलंय त्यांनी. रिपीट नाही होत. झालं ना, जाणवलं ना काय आपल्याला भगवान थोडी बनवायचं. भगवान बनायचं आहे का? पुरा ब्रह्मांड चालवायचं आहे का आपल्याला? नाही शक्तिपत जो घेण्याचा चालवतो काय? शक्तिपत का आपण घेतात मॅडम? काय असतं त्यात? काय? एनर्जी ऍक्टिव्ह शक्तिपत म्हणजे नेमकं काय असतं ते? म्हणजे मॅडम शक्तिपात म्हणजे बघा आता मी सांगते. आता हे रेकी आहे ना, रेकी 5 लेवल मध्ये आहे. ठीक आहे. 5 लेवल मध्ये 3 लेवल तुम्हाला शिकल्या जाते ना. 4थ्या आणि 5व्या लेवल मध्ये तुम्ही दुसऱ्याला शिकू शकता. जी मी शिकले. ठीक आहे. आता पहिल्या लेवलमध्ये 10% ऊर्जा मिळते. सेकंड लेवलला 40% मिळते आणि मास्टर लेवलला 100% ऊर्जा मिळते. ती सिम्बॉल बी तशीच आहे आणि सिम्बॉलनी एनर्जी पण तशीच जाणवते. थोडं म्यूट कर जा. सिम्बॉलने एनर्जी पण तशीच जाणवते. समोर जर शिकाल तुम्ही तर कळलं. आता ही 10% ऊर्जा आणि 100% ऊर्जा परिणाम तर जाणवल ना. छोटं बाळणं मोठा माणूस विचारधारा तर चेंज होईल ना. नक्कीच ना. तसंच 10% ऊर्जा आणि 100% ऊर्जा रिझल्ट येणारच आहे. आणि खरंच इथे बघा हे इथे आहे ना, ह्या सगळ्या आत्ताच्याच आहे. त्यांच्या लाईफमध्ये लगेच चेंज झालेला आहे. मला तर खूप जाणवलं. म्हणजे तुमचे धन्यवाद मॅडम. खूप फरक पडला माझ्या काहीच नाही. विचारांमध्ये. मी काहीच नाही केलं. हे सगळं त्यांचंच आहे. फक्त तुम्हाला एकदा तुम्ही जुळा ह्या नैसर्गिक थेरपी सोबत. खरंच सांगते कुठंच जायची गरज नाही पडत. कुठंच नाही. इव्हन तुम्ही डॉक्टर जवळ जायला बी विचार करा का माझा जो काहीतरी आहे ना, मी पहिले करते ना मग डॉक्टर जवळ जाते. आणि खरं म्हणजे देण्याची भावना असेल तर एकीत यायचं. नाही तर मग मीच काऊन देऊ तर याचं नाही. त्यांना फायदा बी होत नाही. देण्याची भाव असेल तर सुंदर भावनेसोबत या आणि तो मग तुम्हाला ब्रह्मांड भरभरून देणार आहे. बरोबर. प्राचीला मॅडम एवढा मी हसत येऊन राहिला. झुंबा क्लासेस मध्ये देऊ शकते ना? झुंबा क्लासेस मध्ये देऊ शकते ना